नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। आषाढी एकादशी निमित्त धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध मंदिरात करण्यात आला विठुरायाचा गजर। कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणी नाशिक रोड सत्र न्यायालयात दाखल 15 अटकपूर्व जामीन अर्जावर 28 जुलै रोजी सुनावणी। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मरीमातेचा मांडव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। बोरसे नगरातील विठ्ठल रुक्मिणी व कालिका मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। वलवाडी येथील विठ्ठलधाम मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत यात्रोत्सव साजरा। आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यामुळे धुळ्यात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा। आता बातमीपत्र विस्ताराने। आषाढी एकादशी निमित्त धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये महाआरती, हरिपाठ, भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मालेगाव रोडवरील दसरा मैदान जवळ श्री विठ्ठल मंदिर येथे भक्तीचा मेळा फुलल्यामुळे तसेच विठुरायाच्या गजरामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय बनला होता। आषाढी एकादशी निमित्त धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये महाआरती, हरिपाठ, भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। पहाटेपासूनच श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिराबाहेर रांगा लावल्या होत्या। कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने परिसर दुमदुमून निघाला होता। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील दसरा मैदानाजवळील श्री विठ्ठल मंदिरातही भक्तींचा मेळा फुलला। टाळ मृदुकांच्या गजरात संपूर्ण परिसर विठ्ठलमय बनला। मालेगाव रोडवरील श्री विठ्ठल मंदिर परिसराला तर सकाळपासून यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। वाढती गर्दी लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला होता। शिवाय मंदिर परिसरात पोलिसांना चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। महिला आणि पुरुषांसाठी दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने दर्शन सुरळीत सुरू होते। मंदिर परिसरात लहान मुलांसाठीचे पाळणे व विविध खेळण्यांची दुकाने बालकांसाठी विशेष आकर्षण ठरत होती। फुगे, खेळणी, बासऱ्या, पिपाण्या, प्रसाद, तुळशीच्या माळा, पूजेचे साहित्य, धार्मिक वस्तू आणि विविध खाद्यपदार्थ विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांच्या दुकानावर दिवसभर भाविकांची वर्दळ होती। आषाढी एकादशीच्या निमित्ताने परिसरात छोटेखानी जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। तसेच विविध धार्मिक व्यक्तींकडून, संस्थांकडून या परिसरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यंदा चांगला पाऊस पडू दे व बळीराजाला सुखी होऊ दे अशी प्रार्थना विठ्ठलाकडे अनेक भाविकांनी केली। कथित बनावट शालांत आयडी प्रकरणी नाशिक रोड सत्र न्यायालयात दाखल 15 अटकपूर्व जामीन अर्जांवर सुनावणी पार पडली असून सर्व संबंधित अर्जांवर पुढील सुनावणी 28 जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे। कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणी नाशिक रोड सत्र न्यायालयात दाखल 15 अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली असून सर्व संबंधित अर्जावरील पुढील सुनावणी 28 जुलै 2026 रोजी निश्चित करण्यात आली असल्याची माहिती ॲडव्होकेट पंकज साळुंखे यांनी दिली। शुक्रवारी सुनावणी झालेल्या अटकपूर्व जामीन प्रकरणात मीनाक्षी बाबूराव गिरी, प्रदीप रामचंद्र पवार, अतुल संदीपराव पवार, राहुल शिवाजीराव पवार, उमेश धनराज पवार, मनीष सालिकराम कदम, अविनाश उर्फ पप्पू बळवंत पाटील, मनोज रामकृष्ण पाटील, शरद दयाराम शिंदे, भाऊसाहेब बिकनराव चव्हाण, शशिकांत भाऊराव हिंगोनेकर, किरण जयप्रकाश पवार, प्रवीण वसंत ऐरे, भास्कर जगन्नाथ पाटील, देवीदास पंडित महाजन यांचा समावेश आहे। सुनावणी दरम्यान तक्रारदार डॉक्टर पंकज साळुंखे यांनी प्रकरणातील विविध मुद्द्यांवर आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडले। त्यानंतर न्यायालयाने तक्रारदार डॉक्टर पंकज साळुंखे यांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले। यावेळी न्यायालयाने डॉक्टर साळुंखे यांना निर्देश दिले की प्रकरणाशी संबंधित आणखी कोणतेही असेच महत्त्वपूर्ण दस्तऐवज, पुरावे, नोंदी अथवा तपासास उपयुक्त माहिती उपलब्ध असल्यास ती थेट तपास यंत्रणेला सादर करावी। संबंधित अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय घेताना अशा पुराव्यांचा विचार करण्यात येईल असे न्यायालयाने नमूद केले। सदर प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून सर्व संबंधित कायदेशीर प्रक्रिया न्यायालयीन देखरेखीखाली सुरू आहे। कोणत्याही व्यक्तीच्या दोषी अथवा निर्दोषत्वाबाबत अंतिम निर्णय सक्षम न्यायालयाकडून दिला जाईल। त्यामुळे प्रकरणासंदर्भातील सर्व बाबी न्यायालयीन प्रक्रियेअंतर्गत विचाराधीन आहेत। यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे शशिकांत भाऊराव हिंगोनेकर यांचा देखील अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयात नाशिक रोड येथे दाखल होता। जामीन अर्ज दाखल असतानाही हा संशयित आरोपी अगदी बिनधास्तपणे फिरत होता, परंतु नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी त्यास शुक्रवारी धुळ्यातून अखेर अटक केली। काल नाशिक रोड सत्र न्यायालयात 15 जणांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता। तर त्याच्यामध्ये मी काल माझं म्हणणं मान्य न्यायालयासमोर मांडलेलं आहे पुराव्यांसकट। मान्य न्यायालयाने ती माझी सगळी बाजू ऐकून घेत असताना मला आदेश दिलेत की आपल्याकडचे सगळे सबळ जे पुरावे आहेत हे सगळे पुरावे तुम्ही पोलीस प्रशासनाला द्या, जेणेकरून यांच्या बाबतीमध्ये कारवाई करताना मान्य न्यायालयास योग्य निर्णयात्मक भूमिका घेता येईल। त्याच पद्धतीने या संपूर्ण प्रकरणात धुळे शहरातले भारतीय जनता पक्षाचे म्हणजे सत्ताधारी पक्षातले 3 कलाकार मंडळी आहेत। त्यापैकी एक नगरसेवक आहे,
दुसरे जिल्हा परिषदेची तयारी करत आहेत, जिल्हा परिषद निवडणुकीची आता येणाऱ्या, आणि तिसरे एक मोठे नेते आहेत. तर माझं खुल्लं आणि या बाबतीमध्ये सांगणं राहील, कोणालाच माफ केलं जाणार नाही. जोपर्यंत या प्रकरणाचा सडतोड सडा लागत नाही, निर्णय लागत नाही, तोपर्यंत कोणालाही सोडलं जाणार नाही. ज्या ज्या ठिकाणी जो असा आगाऊपणा करण्याचा प्रयत्न करेल, हिंगोणेकर तर हा बाबाला काल अटक ज्यावेळेस केली त्यावेळेस हा तर बाबा अक्षरशः इथून धुळ्यातून त्यांना अटक केली, आणि हा बाबा ओपन फिरत होता अक्षरशः. तुम्ही इकडे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करताना इकडे ओपन फिरतात. तर काल जे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे जे सिंघम अधिकारी आहेत रामदास शेळके यांनी हिंगोणेकरला सुद्धा जी अटक केली, त्यामुळे शेळके साहेबांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन, धन्यवाद. जय महाराष्ट्र. ही मागणी एवढीच आहे, जोपर्यंत बनावट शालार्थ आयडीच्या प्रकरणाच्या बाबतीमध्येच जोपर्यंत यांचा अंतरिम निर्णय होत नाही तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही. भले हा निर्णय मला सुप्रीम कोर्टापर्यंत जरी जावं लागलं तरी मी सुप्रीम कोर्टात सुद्धा जाईल. जोपर्यंत हे सगळ्या लोकांना शिक्षा होत नाही, बनावटी लोकांना सगळ्यांना शासन होत नाही, तोपर्यंत मी गप्प. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त धुळे शहरातील पवन ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही मरीमातेचा मांडव उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त धुळे शहरातील पवन ग्रुपतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही मरीमातेचा मांडव उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते खंडेरायाचे पूजन, आरती तसेच मरीमातेला पारंपरिक साडीचोळीचा आहेर अर्पण करून पारंपरिक वाद्याच्या गजरात भक्तिमय वातावरणात मरीमातेच्या मांडवाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, राहुल तारगे, जितू जगताप, मोहन प्रजापत, राहुल जगताप, कल्पेश चौधरी, नानाभाऊ गवळी, कल्याण गरुड, गोरख पाटील, राम कानडे, राहुल तारगे, जगदीश सरोदे, प्रल्हाद शिंदे, राजेंद्र गवळी, रमेश तांबे, मुरलीधर लोकरे, विकास गुगरे, नानाभाऊ पवार, समीर गवळी, सुनील चौधरी, आनंदा सोनवणे, किरण मोरे, माणिक गवळी यांच्यासह धुळे शहरातील व्यायामप्रेमी ज्येष्ठ वस्तात मार्गदर्शक विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आषाढी एकादशी त्याच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे पवन ग्रुपच्या वतीने धुळे शहरामध्ये मरीमातेचा मांडवाचा उत्सव निघत असतो. या उत्सवामध्ये सकाळी खंडेराव मंदिरात येऊन विधिवत पूजा अर्चा करून आईला साडी चोळी, तिथली मागणीचा आहेर, केली बली कंगवा इत्यादी आहेर घेऊन वाजत गाजत सर्व मान्यवर व पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यामध्ये आज धुळे शहराचे आमदार अनुभाई अग्रवाल, बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे, अमित भाऊ पवार, डॉक्टर सुशील माजेकर, नानाभाऊ गवळी, कल्याणभाऊ गरुड, कल्पेश चौधरी, मोहन काका प्रजापत, जितूभाऊ जगताप आणि राजू भाऊसाहेब फेटेवाले यांनी या ठिकाणी आम्हाला अनमोल सहकार्य केले. दरवर्षी ते आम्हाला सहकार्य करत असतात आणि या मांडवाचं एक वैशिष्ट्य असून आषाढीच्या दिवशी हा मांडव निघतो, वरून राजाची कृपा दृष्टी सुद्धा या ठिकाणी असते. आणि या ठिकाणी पवन ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आईला साडी चोळीचा आहेर केला जातो व आईला नवस केला जातो की आई इडापिडा जाऊ दे, होळीचं राज्य येऊ दे, सुख समृद्धी या धुळे शहरामध्ये नांदू दे, सर्वांचं आरोग्य मंगलमयदायी व आरोग्यदायी राहू दे अशी प्रार्थना पवन ग्रुपच्या वतीने या ठिकाणी अध्यक्ष आमचे पवन ग्रुपचे राम कानडे पैलवान, उपाध्यक्ष राहुलभाऊ तारगे, कार्याध्यक्ष गोरखाप्पा पाटील, खजिनदार राजूभाऊ गवळी, प्रसिद्धी प्रमुख प्रल्हाद शिंदे, सचिव जगदीश पैलवान सरोदे आणि आमची सगळे टीम या ठिकाणी मेहनत घेऊन आणि आम्हाला या ठिकाणी वाजंत्री असेल काही असेल याचं सहकार्य सर्वांच्या माध्यमातून लाभतं आणि हा उत्सव धुळे शहरामध्ये एक आणखीची परंपरा चालू ठेवण्याचं काम पवन ग्रुपच्या माध्यमातून व मल्लय ग्रुपच्या माध्यमातून अवघड चालू ठेवण्याचा मानस या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे. एवढे बोलून मी या ठिकाणी सर्वांना आषाढीच्या
सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे शहरातील देवपुरातील गोंदूर रोडवरील बोरसे नगरातील विठ्ठल रुक्मिणी व कालिका मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील देवपुरातील गोंदूर रोडवरील बोरसे नगरातील विठ्ठल रुक्मिणी व कालिका मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस 5 जोडप्यांच्या हस्ते महापूजा करून महाआरती करण्यात आली. या प्रसंगी मंदिराचे प्रमुख अरुण धुमाळ, ॲडव्होकेट राजेंद्र वाघ, सुरेश पाटील, दीपक पाटील, हितेश महाजन, गौरव पाटील, संदीप पाटील, संजय पाटील, योगीराज धुमाळ, शुभम पाटील, धीरज महाराज, जगदीश धुमाळ, गोपाळ कासार, आप्पा माळी, भाईदास बदाने, दीपक चौधरी, अरुण माळी, नरेंद्र पाटील, कल्पना धुमाळ, बबिता वाघ, रजनी धुमाळ, शैला पाटील, रुपाली पाटील, स्वाती पाटील, उज्ज्वला पाटील, कोमल ऐरे, उषा पाटील, आशा पाटील, मनीषा पाटील, गुंजन पाटील, कल्पना पाटील आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आषाढी एकादशी निमित्त बोरसे नगर येथील कालिका माता व विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट यांच्या माध्यमाने आज दिवसभर विविध अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे. विविध अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 5 वाजेपासून इथे असलेल्या 5ही दैवतांच्या मूर्तीचं अभिषेक या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यानंतर 10 वाजेपासून साबुदाणा खिचडी वाटप हा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर लगेचच निसर्गाला जपण्यासाठी या भल्या मोठ्या पटांगणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर 12:30 वाजता पुन्हा या ठिकाणी महाआरती होणार आहे. त्यानंतर 4:30 वाजता महिला भजनी मंडळी यांनी देखील या ठिकाणी भजनांचा मोठा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा सायंकाळी 7 वाजता आरती व सिद्धेश्वर भजनी मंडळ पंचवटी यांचा भजनांचा कार्यक्रम हा चालणार आहे. असं भक्तिमय वातावरणात आज दिवसभर आषाढी एकादशी निमित्त कालिका माता व विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून बोरसे नगर इथून आज विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी आपल्या माध्यमांमार्फत सर्वांना आवाहन करतो. धुळे शहरातील वलवाडी येथील विठ्ठलधाम मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धुळे शहरातील ओलवाडी परिसरातील सिंचाई कॉलनी येथील विठ्ठलधाम मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवपूर, बोकर व ओलवाडी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या निमित्त मंदिर परिसरात स्वच्छता, रंगरंगोटी व सभा मंडपाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. 8:05 वाजता अभिषेक व काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी 8 वाजता व दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रात्री 8 वाजता हरिभक्त परायण समाधान महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महापौर मायादेवी परदेशी यांनी विठ्ठलधामाला भेट देऊन श्रीचे दर्शन घेतले. प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक विजय देवरे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. तसेच दुपारच्या महाआरतीस अभियंता ललित देवरे यांनी तसेच सायंकाळच्या महाआरतीस मनीष बोरसे यांनी उपस्थिती दिली. यावेळी मंदिराचे मुख्य विश्वस्त ॲडव्होकेट किशोर जाधव, बाळासाहेब बोरसे, प्रदीप लाड, सज्जन चौधरी, आशाबाई सांगळे, संध्या चौधरी, मंदाकिनी जाधव, विमल पाटील, सुमन चौधरी, अंजना नानकर, प्रतिभा भारती, आशा दुसाने यांच्यासह परिसरातील नागरिक, पदाधिकारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर सिंचाई कॉलनी गेल्या 16 वर्षापासून भक्तिभावाने आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी साजरी करीत आहे. देवाच्या कृपेने मंदिराला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिष्ठित नागरिकांनी आतापर्यंत पूजेचा मान घेतलेला आहे. यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक श्री देवरे यांच्या हस्ते सकाळची महापूजन आरती झाली. या कार्यक्रमात अंतर्गत आज दिवसभर भजन आणि नुकतेच धुळे शहराचे महापौर मायादेवी परदेशी आणि त्यांचे पती महादेव परदेशी यांनी नुकतेच हजेरी लावलेली आहे. शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने दिवसभर मंदिराला दर्शनासाठी येत असतात. सर्व भाविकांना दर्शनासाठी यावे अशी आग्रहाची विनंती आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यामुळे धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भीम आर्मी, वंचित बहुजन आघाडी तसेच
आझाद समाज पार्टीतर्फे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला सर्वात मोठं यश मिळाले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीने लावून धरली होती। यासाठी महिनाभरापासून सीजेपीनं आंदोलन सुरू केलं होतं। अखेर प्रधान यांनी राजीनामा दिला आहे। सीजेपीसह वंचित बहुजन आघाडी, आझाद समाज पार्टी, भीम आर्मी, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती। सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सरकारसोबत झालेल्या 2 बैठकांमध्ये राजीनाम्याचा विषय लावून धरला, पण सरकार याबद्दल फारसं अनुकूल नव्हतं। तर दुसऱ्या बाजूला प्रधान यांची राजीनाम्याबद्दल कोणतीही तडजोड होणार नाही अशी ठाम भूमिका सीजेपीने घेतली होती। यानंतर अखेर प्रधान यांनी राजीनामा दिला। यामुळे धुळे शहरात वंचित बहुजन आघाडी, आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मी यांच्यातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ फटाके फोडून पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी शंकर खरात, राहुल वाघ, बापू बागुल, संजय चव्हाण, ॲडव्होकेट राहुल वाघ, दिलीप मोहिते, सागर चव्हाण, संजय हिरे, राज साळवे, उत्तम जनके, रोशन केदार, यश बागुल, प्रदीप पाटील, अतुल अमृतसागर, दादासाहेब सोनोने, संतोष अमृतसागर, विराज अमृतसागर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। भारतामध्ये सत्ताधारी वर्गाचा जो काही अमानुष छळ सुरू होता त्या संदर्भामध्ये पहिल्यांदा बुद्धिजीवी वर्गाने जे काही आंदोलन सुरू केलं नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये, तर त्या आंदोलनाने भारताला एक नवीन रस्ता दाखवलेला आहे की याच्या पुढे जरी सत्ता अमानुषपणे तुमच्या हातामध्ये असली तर तिचा वापर आपण करू शकणार नाही। या देशातला बुद्धिजीवी वर्ग रस्त्यावर येऊन तुम्ही घेतलेल्या अमानुष निर्णयाला कठोरपणे चिरडू शकतो। हा एक संदेश या आंदोलनाच्या माध्यमामधून भारतामध्ये दिला गेलेला आहे। या जागतिक भांडवलदारांच्या पाठबळाच्या आधारे हे सरकार बुद्धिजीवी वर्गाला भारतामध्ये चिरडू पाहत होतं, तर त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया आजच्या आंदोलनाने झालेला आहे। म्हणून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जो कुठलाही सत्ताधारी वर्ग चूक करेल त्याला शिक्षा देण्याची प्रक्रिया म्हणजे आजच्या आंदोलनाची यशस्वीता आहे। यामध्ये मुख्यतः महाराष्ट्रातल्या समग्र आंबेडकरी चळवळीने ज्या पद्धतीने चंद्रशेखरबाईंच्या पाठीशी उभे राहून या आंदोलनामध्ये सक्रिय पाठिंबा दिलेला आहे। यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, भारत मातेचा विजय असो, इन्क्लाब जिंदाबाद आणि जय भीमचा नारा याच्या सोबत आपल्याला दिल्लीच्या त्या नीटच्या परीक्षेच्या दरम्यान जातीविरहित आंदोलनामध्ये दिसलेला आहे। म्हणून मला असं वाटतं की भारताची ही येणाऱ्या काळातली एक सूचक नांदी आहे असं आपण या आंदोलनाच्या निमित्ताने म्हणू शकतो। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। आषाढी एकादशी निमित्त धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध मंदिरात करण्यात आला विठुरायाचा गजर। कथित बनावट शालारट आयडी प्रकरणी नाशिक रोड सत्र न्यायालयात दाखल 15 अटकपूर्व जामीन अर्जावर 28 जुलै रोजी सुनावणी। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मरीमातेचा मांडव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। बोरसे नगरातील विठ्ठल रुक्मिणी व कालिका मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। वलवाडी येथील विठ्ठलधाम मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत यात्रोत्सव साजरा। आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यामुळे धुळ्यात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।